हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी 42 छातीचा कटोरी ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे आणि कटिंग कशी करायचं आहे याचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आपण थोडा पण टाईम वेस्ट न करता आपण कटिंगला लगेच स्टार्ट करूया. आणि असे जसे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. 42 छातीचं कटोरी ब्लाऊज आहे, त्यासाठी मी 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आपण पहिले स्लीव्स काढून घेऊया. हा माझा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे, तर त्याचे स्लीव्स आपण किती आहेत ते बघूया. याचे स्लीव्स आपल्याला 8.5 इंच आहे. तर 8.5 इंचमध्ये आपल्याला अस्तरचा ब्लाऊज आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे मार्जिनसाठी. त्याचा पहिला आपण सेंटर करून घेऊया. 8.5 9.5 आणि दोन्ही साईडला 3 इंच मायनस करायचं आहे, 6.5. आता याला सेप देऊन घ्यायचं आहे. आता सेप कट करून घेऊया आपण. हे बघा, पूर्ण अर्धा इंच आतमधल्या साईडला आहे. ही जी खोलगट स्लीव्स आहे ती पुढच्या साईडला लागणार आणि उतर स्लीव्स आहे ती पाठीमागच्या साईडला लागणार आहे. सेप एकदा तुम्ही बघून घ्या. आता आपण पाठीमागचा आणि पुढचा भाग काढणार आहोत. आपल्याला घडी चेंज करून घ्यायची आहे. मेजरमेंटचा ब्लाऊज आहे. आपण याचं एकदा मेजरमेंट तुम्हाला आता आज मी ब्लाऊज वरतून मेजरमेंट घेऊन कपड्यावरती डायरेक्ट मेजरमेंट कसं टाकायचं हे दाखवणार आहे. हा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज आहे. तर ही जी छातीची घडी किती आहे बघूया. आता इथे जी फिटिंगची पहिली शिलाई येते तिथून आपल्याला काचपट्टी किंवा ज्या साईडला हुक लागतात ती पट्टी तिथपर्यंत मोजायचं आहे आपल्याला. मेजरमेंट किती येतं तर तुम्ही बघू शकता. इथे मला 10.5 पर्यंत मेजरमेंट आहे. मेन फिटिंग आहे ती 10.5ची आहे. 10.5ची आहे तर 42ची छाती येणार ह्याची. 10.5 मध्ये आपल्याला 1.5 इंच. जर बॉक्स टाईप तुम्हाला करायचं असलं तर तुम्ही 2 इंच मिळवू शकता आणि नॉर्मल फिटिंग करायची असली तर तुम्ही 1.5 इंच मिळवू शकता. मी 1.5 इंचच मिळवणार आहे. 10.5, 11.5 आणि 12 इंचाची आपल्याला इथे घडी घ्यायची. बेचाळीसची छाती आहे तर त्याचा चौथा भाग 10.5 येतो. 10.5 मध्ये 1.5 इंच मिळवलं, 10.5, 11.5 आणि तो अर्धा इंच 12. मग हे बघू शकता तुम्ही. मी 12 इंचावरती 12 इंचाचा कपडा फोल्ड केलेला आहे 12 इंचावरती. आता आपल्याला पूर्ण उंची किती आहे ते एकदा आपण बघून घेऊया. जिथे शोल्डर जॉईंट केले तिथून आपल्याला कमरेपर्यंत बघायची पूर्ण उंची किती आहे. तुम्ही हे बघू शकता. 14.5 इंच पूर्ण उंची आहे. शिवून पूर्ण फिटिंग 14.5 होते. तर 14.5 मध्ये पाठीमागच्या भागाला 1 इंच ॲड करायचं आहे आपल्याला. 14.5 इथे आपल्याला 15.5 वरती मार्क करायचं आहे पाठीमागच्या भागाला. दोन्ही साईडला तुम्ही मार्क करून घ्या 15.5 वरती आणि इथून स्ट्रेट लाईन मारून घ्या. आणि फ्रंट साईडला अर्धा इंचच वाढवायचं आहे. 14.5, 15.5 इकडे 15 इंच येणार. तुम्ही बघू शकता मी 15 इंचावरती मार्क केलेलं आहे. ह्या साईडला पण 15 इंचावरतीच मार्क करते.
इथून पण स्ट्रेट लाईन जॉईन करून घेणार आहे. आता आपल्याला शोल्डर टाकायचे. तर शोल्डरसाठी मी ज्या साईडला काज बनवलेले आहेत, हा तर ॲक्च्युली बटनाचा ब्लाऊज आहे. तर ज्या साईडला काज बनवले, ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं ह्याचा व्हिडिओ ह्याच्या अगोदर बनवलेला आहे. पण ह्याच्यावरती परत तुम्हाला दाखवते की ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे. इथे आपण ज्या साईडला काज बनवलेत किंवा ज्या साईडला हुक असतात त्या साईडून त्या पट्टीकडून जिथून आपल्याला स्लीवची फिटिंगची जी शिलाई येते ना, ती स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे. ड्रॉ करून तुम्ही चॉकने ड्रॉ करून घ्या. तिथून किती येते बघा तुम्ही, 6 इंचचं येते शोल्डर माझं. तिथून स्ट्रेट लाईन येईल ना, तेवढं आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. ज्या साईडला काज असतात किंवा ज्या साईडला हुक पट्टी असते त्या साईडून आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं मला 6 इंच येते. तर मी मधल्या लाईनवरती मी 6 इंचाचं मार्किंग करणार आहे शोल्डरसाठी. आता शोल्डर घेऊन झालेलं आहे. आता ब्लाऊजचा मुंडा आपण घेऊया. मोस्ट ऑफ तर माझा असा काही वेगळा चार्ट नाही आहे की मुंडा किती घ्यायचा प्रत्येक चेस्टचा किंवा शोल्डर किती घ्यायचा आहे. मी ब्लाऊज जो मेजरमेंट्स असतं त्याच्या अकॉर्डिंगच घेत असते. मेजरमेंटचा जो ब्लाऊज आपल्याला दिलेला असतो त्याच्या अकॉर्डिंगच मुंडा किंवा शोल्डर मी घेते. त्याच्यामुळं काय होतं, समोरच्या कस्टमरने जो ब्लाऊज फिटिंगला दिले आहे त्याच्या अकॉर्डिंगच आपल्याला करायला होतं. ब्लाऊज फिटिंग आपली परफेक्ट येते. इथून बघा, जिथे आपल्याला स्लीव जॉईंट केले ना तिथे आपल्याला स्ट्रेट लाईन मारायची. तिथून जेवढा आपल्याला मुंडा भेटेल ना, तुम्ही बघू शकता शोल्डरच्या पट्टीपासून मी इथे खाली जिथे स्लीव्स अटॅच केले, जिथे मेन फिटिंग आहे तिथपण मेजरमेंट केले. तिथे तुम्ही बघू शकता मी ड्रॉ पण केले स्ट्रेट लाईन. तिथे मला 5 इंचाचा मुंडा भेटतोय. शोल्डरची इथे पट्टी आहे, तिथून खाली जिथे ही स्ट्रेट लाईन जाईल ना तिथे तिथे तुम्हाला 4.5 भेटू शकतो, 5 भेटू शकतो, 5.5 भेटू शकतो. जसं मेजरमेंट असेल त्याच्या अकॉर्डिंग भेटणार तुम्हाला मुंडा. मला इथे 5 इंच भेटतोय, तर मी माझ्या कपड्यावरती मी 5 इंचाचं टाकणार आहे मुंडा. हे बघा, इकडे पण 5 इंचाचं टाकायचं आहे आणि इथून इकडे पण 5 इंच आणि या साईडला पण 5 इंचचं. आता ही स्ट्रेट लाईन मी करून घेणार आहे या साईडला सुद्धा. हे सगळे पॉईंट मी जोडून घेते. इथून मी 2 इंचाचाच गळा घेणार आहे, कारण ह्याला नॉड नाही आहे. नॉड असली तर तुम्ही जास्त गळा घेऊ शकता. नॉड नसली तर तुम्ही 2 इंचाचा गळा घ्या. आणि आपल्याला इथे मुंड्याची इथे फ्रंट साईडला 1 इंच घ्यायचं आहे आणि बॅक साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे. आपण पहिले इथलं मार्क करून घेऊया, नंतर आपण गळ्याकडे जाऊया. तुम्ही बघू शकता मी इथे फ्रंटला 1 इंच घेतले आणि इकडे 1.5 इंच घेतलेलं आहे. आता इथे आपण गळा 2 इंचाची रुंदी घेतले. आता मागील पट्टी ब्लाऊजची, रेडी ब्लाऊजची मागील पट्टी किती आहे ते एकदा मोजूया. ब्लाऊजची मागील पट्टी 4.25 इंचाची आहे. तुम्ही बघू शकता इथं 4.25 इंचाची पट्टी आहे. तर आपण 4.25ची घेऊया. अर्धा इंच आपल्याला कंबरपट्टी आणि पायपिंगच्या पट्टीमध्ये जाण्यासाठी आपण अर्धा इंच, 4.25 आहे तर आपण 4.25 घेऊया. अर्धा इंच त्याच्यामध्ये ॲड करूया. आणि इथून खाली 2.5 इंचाचं आपल्याला मार्किंग करायचं आहे. रुंदी गळ्याची आहे ती 2.5 इंच करायची आहे. तिथून अशी स्ट्रेट लाईन करून घ्यायची. आता आपण इथे तुम्ही हाफ सर्कलमध्ये गळ्याचा शेप द्यायचा आहे गोल. आता पुढचा गळा किती आहे ते आपण एकदा बघून घेऊया. जे आपल्याला शोल्डरची मेन फिटिंग आहे तिथून तुम्ही पुढचा गळा किती होतोय बघा. जे आपल्याला पहिलं बटन येतं ना तिथपर्यंत मोजायचं आहे. हे बघू शकता 6 इंचाचा आपल्याला पुढचा गळा आहे. शोल्डरचं जे मेन फिटिंग आहे तिथून आपल्याला पहिलं बटन येतं तिथपर्यंत मोजलेलं आहे. तुम्ही बघू शकता 6 इंचाचा आपल्याला भेटलं आहे गळा. तर इथून आपण आपल्या अस्तरवरती आपण 6 इंचाचं मार्किंग करायचे. तिथून आपल्याला 2.5 इंचाची रुंदी घ्यायची आहे, गळा रुंदी. आणि तिथून स्ट्रेट लाईन करून दोन्ही लाईनी आपण जॉईन करून घेऊया. ह्याला पण आपण सर्कलमध्ये, हाफ सर्कलमध्ये शेप देऊन घ्यायचं आहे. आता
आता इकडे फ्रंट पार्टला आपल्याला 3 आणि 2 ची क्रॉस पट्टी टाकायची. आणि त्याला सेप देऊन घ्यायचंय. हा झाला फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट. हा बॅक पार्ट आहे, हा फ्रंट पार्ट आहे. हा फ्रंट पार्टला आपण क्रॉसपट्टी 3 आणि 2 ची क्रॉसपट्टी मार्क करून घेतलेली आहे. आता आपण आपल्याला जो रेडी ब्लाऊज आहे कस्टमरचा, ते जे आपल्याला कटोरी किती आहे ते एकदा आपण मोजून घेऊया. ज्या साईडला काचपट्टी किंवा ज्या साईडला हुक लावतात, जी पट्टी बाहेरून फोल्ड होऊन आतमध्ये जाते ना, त्या साईडची कटोरी तुम्ही मोजा. कारण दुसऱ्या साईडची कटोरी एक्स्ट्राचीच आहे ना, कारण ती पट्टी असते ती वाढीव पट्टी असते. तुम्ही बघू शकता इथे 5.5 इंचाची कटोरी मला आहे भेटले मेजरमेंटच्या ब्लाऊजची. तर मी इथे 6 इंच घेणार, कारण मला मार्जिनसाठी अर्धा इंच कटोरी बगलला अटॅच करण्यासाठी अर्धा इंच मला लागणार आहे मार्जिन. त्यासाठी 5.5 आणि अर्धा इंच 6. तिथून आपल्याला आपण जो फ्रंटचा गळा केलाय तिथे आपल्याला 1 इंच वरती घेऊन मार्क करायचंय. कटोरीचे आपल्याला शेप द्यायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला जी शोल्डरची जी पट्टी आहे, जिथे कटोरी अटॅच झाले, शोल्डरपासून जिथे कटोरी अटॅच झाले तिथपर्यंत मोजून घ्यायचंय. ही पट्टी माझी 4.25 इंचची आहे. तर मी माझ्या अस्तरवरती टाकलेले पट्टीचं मेजरमेंट घेणार आहे. तर मला इथे 4.25 5.25 5ची भेटते. माझी पट्टी 5ची आहे. ओके, तर ठीक आहे. कारण इथे मी शोल्डरला 1/2 इंच डाऊन करणार आहे. जेव्हा मी ब्लाऊज स्टिच करते तेव्हा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. इथे पाव इंच डाऊन करते आणि नंतरच्याला अर्धा इंच शोल्डरमध्ये शिलाईमध्ये जाणं, अर्धा इंच कटोरीमध्ये जाणं. मग माझी जी मेजरमेंटच्या ब्लाऊजची जी पट्टी आहे, जी कटोरीला अटॅच होते ती तेवढी मला जेवढी हवी तेवढी भेटेल. आता एकदा आपण मेजरमेंट परत एकदा चेक करूया. पूर्ण उंची आपली 14.5 आहे. त्याच्यामध्ये 1 इंच 15.5, पुढे अर्धा इंच वाढवायचं आहे, 15 इंच झाले. छातीची घडी आपल्याला 10.5ची आहे. 10.5, 11.5 आणि 12ची आपण पूर्ण घडी घेतलेली आहे. शोल्डर आपल्याला 6चं आहे, मुंडा 5चा आहे. तुम्ही बघू शकता. आणि कटोरी 5.5ची होती, त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन घेऊन मी 6ची केले. फ्रंटचा नेक आपल्याला 6चा आहे आणि बॅक साईडची पट्टी आहे ती 4.25ची आहे. तिथे मी 5.25 घेतले, अर्धा इंच. आता ह्याला आपण कटिंग करून घेऊया. कधी पण कटिंग करायच्या अगोदर तुम्ही एकदा मेजरमेंट क्रॉस चेक करा. त्याच्यामुळं काय होतील, काय जर एखाद्या वेळेस मिस्टेक झाले असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये रिपेअर करू शकता. आता मी याला कटिंग करून दाखवते तुम्हाला. हा बॅक पार्ट आहे. हे बघू शकता, मी बगल जी कटोरीला अटॅच करतात ती काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये कटोरी ओपन करून घ्यायचं आहे कपडा आणि ह्याच्यामध्ये कटोरी काढायची. तर आपल्याला आता इथे 2.5 इंच ॲड करायचं आहे टक्ससाठी. इथे 2.5 इंच ॲड करायचं आहे आणि इथे अर्धा इंच आपल्याला जी काच बटन पट्टी किंवा हुक पट्टी लूप पट्टी लावतो त्याच्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंच करायचं आहे. आणि हा स्ट्रेट लाईनचा मार्क करून घ्यायचा आहे एकदा. आता इथून किती मेजरमेंट येते, 8.5 मेजरमेंट येते, त्याचं आपल्याला हाफ घ्यायचं आहे. तुमचं जे काही मेजरमेंट येईल त्याचे हाफ घेऊन तुम्ही इथे मार्क करायचं आहे. एकदा चेक करून घ्या. 4.25 आणि 4.25 बरोबर येते मेजरमेंट. आणि इथून 1.5 इंच वरती घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला 1.5 इंच सेंटर घेऊन दोन्ही साईडला लाईन जोडून घ्यायचे. आता आपण या कटोरीला कट करून घेऊया. कटोरीला खालच्या साईडला थोडंसं पाव इंच तुम्ही एक्स्ट्राच घ्या,
कारण कटोरी जेव्हा आपण जॉईंट करताना कटोरी आपल्याला कमी नाही पडली पाहिजे. एक्स्ट्रा झाली तर आपण ती कटिंग करून काढू शकतो. थोडंसं नॉर्मल घ्यायचं, अर्धा इंच पण खूप जास्त होईल. ही आपल्याला एक कटोरी भेटलेली आहे. आता सेकंड कटोरी आपल्याला इथे काढायची आहे, या साईडला जिथे हाफ सर्कल आपल्याला भेटला आहे ना, तिथे आपल्याला सेकंड कटोरी काढायची. हे बघू शकता, मी कटोरी पूर्ण काढून घेतलेली आहे. दोन्ही कटोरे आहेत हे बघा. आता आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे. कपडा स्ट्रेट करून घेऊया. आता माझ्याकडे अस्तरचा कपडा कमी आहे, तर मी ह्याच्यामध्ये छोटी क्रॉसपट्टी काढणार आहे. जी आपण आतमध्ये लावतो ती क्रॉसपट्टी काढून घेते आणि मोठी क्रॉसपट्टी आहे ती मी कपड्याची लावणार आहे. जो मेन कपडा आहे त्याची लावणार आहे 5.5 आणि 4.5ची. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे, जर 12.5च्या पुढे जर उंची गेली तर तुम्ही वरची क्रॉसपट्टी 5.5 आणि 4.5ची काढू शकता. आणि 12.5 किंवा त्याच्या आतमध्ये उंची असली तर तुम्ही 5 आणि 4ची काढू शकता. आता मी छोटी क्रॉसपट्टी काढून घेते. 3 आणि 2ची क्रॉसपट्टी काढून घेते. हे बघा, मी 3 आणि 2ची क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे. बॅक पार्टला जो गळ्याचा शेप दिलाय तो आपण कट करून घेऊया. हा बघा, गळ्याचा शेप मी कट करून घेतलेला आहे. ह्याला आता स्ट्रेट करून घेणार आहे, कारण आपण ह्या साईडला 2.5 घेतो आणि ह्या साईडला 2, त्याच्यामुळे हा कपडा क्रॉस होतो. तर एकदा आपण त्याला स्ट्रेट करून घेऊया, म्हणजे आपल्याला ज्या साईडला बटन लावतात त्या साईडला ही पट्टी यूज करायला होईल. आणि ह्या पार्टमध्ये मी काचची पट्टी काढणार आहे. हे बघा, काच बटन पट्टी दोन्ही झालेले आहेत. आणि माझ्याकडे एवढा कपडा शिल्लक आहे, तर त्याच्यामध्ये मी पायपिंगची पट्ट्याच्या आतमध्ये फोल्ड करून बनवतात ते बनवणार आहे. आता मी हेच मेजरमेंट तुम्हाला कपड्यावरती कसं टाकायचं आहे ते दाखवणार आहे. हा माझा मेन कपडा आहे फॅब्रिक. ह्याच्यावरती आपण पहिले स्लीव्स काढून हा कपडा फोल्ड करून डबल फोल्ड करून अंथरून घ्यायचा आहे. पहिले आपण स्लीव्स ठेवून स्लीव्स काढून घेऊया. कपडा स्ट्रेट करून घ्या. सिल्क कपडा आहे. वन साइड कपडा तुम्ही फोल्ड करून घेऊ शकता. हे बघा, मी कपडा स्ट्रेट ठेवलाय. आता त्याच्यावरती जे मी अस्तरचे स्लीव्स काढलेले आहेत ते ठेवणार आहे. आणि त्याच्यापेक्षा अर्धा इंच मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलंय की जेव्हा तुम्ही अस्तर कपड्यावरती ठेवता त्यापेक्षा अर्धा इंच तुम्ही एक्स्ट्राच घ्या. हे बघा, मी स्लीव्स काढून घेतलेले आहेत. आता आपण बॅक पार्ट आणि राहिलेले आपले पार्ट ठेवणार आहोत कपड्यावरती. त्यासाठी कपडा तुम्ही स्ट्रेट करून घ्या एकदा.
हे बघा, मी कपडा स्ट्रेट करून घेतलेला आहे. आता इथे मी पहिला बॅक पार्ट ठेवणार आहे. बॅक पार्ट ठेवून मी काढून घेणार आहे त्याला. वन साइड मी माझ्याकडे ठेवलेली आहे. आता ह्याला मी कट करणार आहे. अस्तरच्या ब्लाऊजमध्ये प्रत्येक वेळेस अर्धा इंच तुम्ही एक्स्ट्राचं ठेवा कपडा, कारण स्टिचिंगच्या वेळेस प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. कारण कधी कधी सिल्क कपडा असतो त्याच्यामुळे कटिंगमध्ये प्रॉब्लेम होतात, म्हणून तुम्ही थोडा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवा. मी हा मधला गळा कट करत नाही, तो जेव्हा अस्तर अटॅच करते त्याच्यानंतरच्याला कट करते. हा माझा बॅक पार्ट झालेला आहे. आता ह्याच्यानंतरच्याला मी कटोरीला जे अटॅच होते ती बगल काढून घेणार आहे. इथे ठेवणार आहे मी. कपडा खालचा एकदा चेक करा, पाठी पुढे नाही झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता. हे बघा, मी एक्स्ट्राचा कपडा घेतलाय त्याच्यामुळे मला स्टिचिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. जर एखाद्या वेळेस थोडंफार इकडे तिकडे कटिंगमध्ये झालं तरी सुद्धा. बगल मी काढून घेतलेले आहे. आता ह्याच्यामध्ये मी पहिली मोठी क्रॉसपट्टी काढून घेते. मला अस्तरचा कपडा कमी असल्यामुळे मला छोटी क्रॉसपट्टी मी त्याच्यामध्ये काढली, आणि मोठी क्रॉसपट्टी मी तुम्हाला बोललेली जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये मी काढणार. तर मला मोठी क्रॉसपट्टी माझी 14.5ची मेन उंची आहे, तर मला इथे 5.5 आणि 4.5ची मोठी क्रॉसपट्टी काढायला लागणार आहे. तर मी इथे 5.5ला मार्क केलेला आहे. आणि इथे छातीची घडी आपल्याला टाकायची आहे 1.5 इंच मिळून. तर 12 आहे, तर त्याच्यामध्ये अजून अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेते. एक्स्ट्रा झालं कट केलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण परत जोडायला वगैरे नको म्हणून मी थोडा अर्धा इंच एक्स्ट्राच घेते. 5.5 आणि 4.5 वरती मी मार्क केलेलं आहे. आणि ह्याला आपल्याला क्रॉसपट्टीचा शेप द्यायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता 5.5 आणि 4.5 वरती मार्क केलेलं आहे मी. 5.5 आणि इथे 4.5. आता ह्याला मी कट करून घेणार आहे. आता ह्याचे मी मधून 2 पार्ट करून घेणार आहे. आता परत कपडा सरकू नये म्हणून मी लगेच तिथे दोन पार्ट त्याचे करून घेणार आहे. जर तुमच्याकडे कपडा एक्स्ट्रा अवेलेबल असेल अस्तरचा, तर तुम्ही त्याच्यामध्ये 5.5 आणि 4.5ची क्रॉसपट्टी काढू शकता. माझ्याकडे कपडा एक्स्ट्रा अवेलेबल नाहीये म्हणून मी कपडा जो फॅब्रिक आहे त्याची 5.5 आणि 4.5ची काढली, आणि अस्तरची 3 आणि 2ची काढलेली आहे. ही माझी छोटी आणि मोठी क्रॉसपट्टी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये मला कटोरी काढायची आहे. बघा, ही कटोरी मी ठेवलेली आहे. आता मी हिला कट करणार आहे. तर तुम्हाला असं कपड्यावरती डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही त्याला पिनअप करून घ्या. त्याच्यामुळं काय होईल, कपडा हलणार नाही आणि कटिंग एकदम परफेक्ट होऊन जाईल तुम्हाला. हे बघा, मी कटोरी सुद्धा काढून घेतलेली आहे. ही कटोरी आहे. या 2 क्रॉसपट्टी आहेत. ही मोठी क्रॉसपट्टी आणि ही छोटी क्रॉसपट्टी. हे काच बटन पट्टी आहेत. हे बगल आहे जे आपण कटोरीला अटॅच करतो ती आहे.
हा बॅक पार्ट आहे, हे बघा बॅक पार्ट आहे आणि या स्लीव्स आहेत. आणि हा माझा जो काही राहिलेला कपडा आहे तो जो पण मी ब्लाऊज कंप्लीट होत नाही आणि जो पण कस्टमरचं म्हणजे व्यवस्थित फिटिंग वगैरे बसतोय की नाही हे जो पण कस्टमर मला सांगत नाही तोपर्यंत मी कपडा फेकत नाही. कधी एखाद्या वेळेस जर आपल्याला काय वाटलंच, मोस्ट ऑफ ते माझ्याकडे ब्लाऊज रिटर्न येत नाहीत कारण मी ब्लाऊजच्या मेजरमेंटनुसारच परफेक्ट ब्लाऊज शिवते, त्याच्यामुळे रिटर्न तर येत नाही. पण तरी पण जो पण कस्टमर समोरून बोलत नाही ना की ब्लाऊज परफेक्ट बसला तोपर्यंत तरी मी त्याचं काय जे काही कटिंग असेल ते फेकत नाही. सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ब्लाऊज कटिंगचा ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.